10 भारतीयांना विचारलं की आपला मुख्य शत्रू कोण, तर त्यातले किमान 8 लोक सांगतील की पाकिस्तान. बरोबर. पाकिस्तान हा संपलेला देश आहे. पाकिस्तान हा आपला शत्रू नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. आपला खरा शत्रू हा चीनच आहे. मला चीन का कळलं पाहिजे? मी तर माझं चाललंय व्यवस्थित. हा असं आपल्याला वाटतं. अगदी बरोबर आहे की चीनला पण माहिती आहे की भारत हा आपल्या मार्गातला भविष्यातला अडथळा आहे. बरोबर. आणि मग भारताला जसं रोखता येईल, जितक्या बाजूनी रोखता येईल तितका तो प्रयत्न करतो. अख्ख्या जगाने त्याला विरोध दाखवला नाही, कोणाची हिंमत नव्हती. एकटा भारत असा देश होता की ज्यांनी सांगितलं आम्हाला हा प्रोजेक्ट मान्य नाही, आमच्या नॅशनल इंटरेस्ट करता हा आम्हाला सुटेबल नाही, आमचं राष्ट्रीय हित आहे ते याच्यातनं धोक्यात येते. भारताचा विरोध झाल्यावर चीन चिडला आणि त्याच्यानंतर बरोबर महिन्याभरात टोकला. तर हे जे देश घाबरत आहेत यांना एक संदेश मिळाला की उद्या चीन समजा काही आरेरावी करायला लागला तर चीनच्या आरेला कारे म्हणायची हिंमत भारतामध्ये आहे. यू वोंट बिलीव्ह दिस. आता मी जे सांगतो ते की समजा तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल दर महिन्याला एक 500 रुपये येते, एखाद्या महिन्यात ते 800 रुपये आलं तर लगेच तुमच्या घरी येऊन धाड टाकली जाते. जपान म्हणा, युरोप म्हणा, हे देश आधी श्रीमंत झाले आणि मग म्हातारे झाले. बरोबर. चीनच्या बाबतीत चीन आधी म्हातारा होणार आणि मग श्रीमंत कदाचित होईल. नमस्कार मित्रांनो, विजेता कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये मी आकाश गोंदाले पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत करतो. आज आपल्याकडं श्रीराम कुंटे सर आलेले आहेत, जे खूप साऱ्या कंपन्यांमध्ये महत्त्वपूर्ण पदावरती काम केलेलं आहे. टेलिकॉम असेल, बँकिंग असेल, अशा वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये टॉपच्या पदावरती काम केलेले व्यक्तिमत्व. त्याच्यानंतर काहीतरी लहर येते किंवा काहीतरी करायची इच्छा होते, ते सोडून दिलं जातं. त्याच्यानंतर रिसायकलिंगमध्ये खूप सारं काम ते करतायत आज, खूप सारे टेम्पल्स बरोबर मिळून. आणि रिसायकलिंगमध्ये पण त्यांनी स्वतःचं वर्कशॉप आहे, खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्याचबरोबर त्यांनी एक पुस्तक लिहिलं आहे ज्याचं नाव आहे भिंतीआडचं चीन. खूप साऱ्या बिझी शेड्यूलमधून आमच्या विनंतीला मान देऊन श्रीराम सर इकडे आलेत. त्याच्याबद्दल श्रीराम सर तुमचं विजेता कॉर्नर याच्यामध्ये मनापासून स्वागत. धन्यवाद सर. तुमच्याबद्दल थोडक्यात मला तुमचं बॅकग्राऊंड पाहिजे. तुमचं लहानपण कुठे कसं गेलं, तुमचं शिक्षण काय, आणि कोणकोणत्या ठिकाणी तुम्ही काय काय पदावरती काम केलं. बरं, सगळ्यात पहिल्यांदा तर आज विजेता कॉर्नर या प्लॅटफॉर्मवर बोलवलं खूप खूप आभारी आहे. तुमचे व्हिडिओज मी बरेचसे बघतो आणि खूप इन्स्पिरेशनल असतात. मला कधी वाटलं नव्हतं की आज ह्या प्लॅटफॉर्मवर तुम्ही मला बोलवाल. आणि मग नंतर मला एक लक्षात आलं की या सगळ्या व्हिडिओ मागची थीम काय आहे. तर थीम फक्त फायनान्स किंवा आर्थिक विषयामध्ये नाही आहे आणि रिअल लाईफ हिरोज अशी तुमची थीम आहे. आता त्याला मी कितपत सुटेबल आहे मला माहिती नाही, पण 100% सुटेबल. की तुम्ही एवढा सगळा अभ्यास करताय आणि आंतरराष्ट्रीय राजकारणाबद्दल तुम्हाला माहित आहे, अर्थकारणाबद्दल माहित आहे, आणि या सगळ्यांचं ज्ञान असणारं कॉम्बिनेशन आम्हाला लाभणं आहे. म्हणजे तुम्ही रिअल हिरो नाही तर मग कोण. थँक्यू. तर माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे माझं नाव श्रीराम कुंटे आणि मी मॅनेजमेंट एज्युकेशन सिंगापूर आणि दुबईमध्ये घेतलेलं आहे. त्याच्यानंतर बऱ्याच मोठ्या कंपन्यांमध्ये कामं केली. म्हणजे काही मोठी नावं सांगायची तर ICICI बँकेमध्ये होतो, रिलायन्स. कोणत्या पदावरती होता? मी रिजनल हेड म्हणून होतो. ओके. रिलायन्समध्ये होतो. आणि त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी क्विकहिल अँटीव्हायरस आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर त्या कंपनीमध्ये मोबाईल सिक्युरिटी व्हर्टिकलचा कंट्री हेड म्हणून काम केलेलं आहे. आणि खूप प्रवास करायचो आणि प्रवास करताना मला नेहमी असं वाटायचं, खूप अस्वस्थता वाटायची की आपली संस्कृती एवढी जुनी आहे, एवढे आपण कल्चर्ड आहोत, पण समहाऊ अर्थकारणात म्हणा किंवा सध्याच्या दुनियेमध्ये आपण फार मागे आहोत. आणि मग याची कारणं काय याचा अभ्यास करत गेलो. त्यामुळे मग देशासमोरच्या प्रश्नांचा अभ्यास करायची आवड लागली. ओके. म्हणजे मग समाजकारण असेल, सोशल स्टडीज असतील, मानववंशशास्त्र असेल किंवा लोकशाही का महत्त्वाची आहे आणि सध्या लोकशाहीला काय धोके आहेत, हे सगळा अभ्यास करायची आवड लागत गेली. आणि आणखीन एक मी खूप बारकाईने सगळीकडे फिरायचो तेव्हा बघायचो ते म्हणजे येणारा काळ जो आहे तो आपल्या पुढच्या पिढीसाठी अत्यंत धोकादायक आहे. कारण पर्यावरणाचे जे प्रश्न आपण आणि आपल्या मागच्या पिढीने निर्माण करून ठेवलेत, दुर्दैवाने त्याचे फटके पुढच्या पिढीला बसणार आहेत. बरोबर. मग आपण नुसता मूक साक्षीदार ज्याला म्हणतो आपण, की असं बनायचं का की जे होतंय ते बघत राहायचं, असं करायचं का त्याच्यात काहीतरी मार्ग काढायचा, असा विचार करून एक 5 वर्षापूर्वी मी नोकरी सोडली. आणि ते फार कठीण होतं कारण तुम्हाला कल्पना आहे की तो आर्थिक बाजू कशा मॅनेज करा. अगदी हो, नक्कीच. साधारणपणे आपण असा विचार करतो की 3 वर्ष तरी
कुठलाही धंदा करण्यासाठी 1000 दिवस तुम्हाला द्यायला लागतात. तर 3 वर्षापर्यंतची तुमच्याकडे व्यवस्था असली पाहिजे. असं करून केलं, पण धंदा कधीच लिनियर किंवा एका सरळ रेषेत नसतो, त्यामुळे तुमचे अंदाज चुकतात. असं होऊ शकतं. त्याच्यामुळे ऑब्व्हियसली काही दिवस कठीणही गेले, आणि पण फारसा त्रास झाला नाही, कारण हा विचार खूप चालू होता. म्हणजे असं एका क्षणी मनात आलं आणि नोकरी सोडून दिली असं झालं नाही. तर त्याला एक बैठक होती, आणि मग रिसायकलिंगमध्ये आपण काहीतरी काम करावं असं वाटायला लागलं. आणि रिसायकलिंगमध्ये बरेच प्रश्न आज आपल्याकडे आहेत. तर सगळ्याच प्रश्नांना तर आपण हात घालू शकत नाही. बरोबर. एक प्रश्न घेऊन त्याच्यामध्ये खूप चांगलं काम करावं असा विचार केला. आणि मग तो असा नॉन हॅझार्डस जे वेस्ट आहे, हॅझार्डस वेस्ट म्हणजे ई वेस्ट असतं, केमिकल्स असतात, तर हे हॅझार्डस हे नाही. येस, तर जे नॉन हॅझार्डस वेस्ट आहे पण तरीही त्याचा खूप मोठा धोका आहे पर्यावरणाला, अशा क्षेत्रात काम करायचं ठरवलं. आणि मग पेपर रिसायकलिंग करायला लागलो. आता सध्या आमचा फोकस पेपर रिसायकलिंग बरोबरच मंदिरांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात निर्माल्य तयार होतं. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, भारतात लाखो देवळं आहेत, आणि अक्षरशः हजारो टन फुलं ही देवाला रोजच्या रोज वाहिली जातात. ती फुलं एकदा देवाच्या पायाशी राहिली की त्याच्यानंतर ती दुसऱ्या दिवशी त्यांचं नशीब बघा, देवाच्या पायाशी आणि डायरेक्ट कचऱ्यात. आणि हा पर्यावरणाला खूप मोठा धोका आहे. आपल्याला ते खूप सोपं वाटतं, पण तसं नाहीये. मग त्याच्यात काम करायचं ठरवलं. मग आम्ही त्याच्यापासून आता त्या निर्माल्य सगळं, महाराष्ट्रातली 25 प्रमुख देवस्थान आहेत त्यांच्याकडनं निर्माल्य गोळा करतो, सगळं त्याच्यावर प्रोसेस करतो, त्याच्या अतिशय उत्तम दर्जाच्या अगरबत्ती बनवतो आणि त्या मंदिरांना सप्लाय करतो. तर अशा पद्धतीचं काम करतो. पैसा खूप नाहीये निश्चितच, पण मनाला खूप समाधान आहे, कारण आता असं वाटतं की त्याच्या पलीकडे जायला पाहिजे आपण. एक्झॅक्टली. सर्व लोक आहे ना आपलंच बघतायत, बोट ठेवतायत समस्यांवरती, पण त्या समस्येसाठी काय करायचं, आपण काय करू शकतो एवढा सुद्धा विचार नाही करत आहे. आणि तुम्ही तो विचार केलाय, त्याच्यामुळे तुम्ही खरे रिअल हिरो ठरता. थँक्यू. कारण काय माहितीये का, रिअल हिरो काहीतरी समाजाला देत असतो, लोकांसाठी काहीतरी करत असतो, झटत असतो. आणि मी असं म्हणतो की अंधारातून प्रकाशात लोकांना घेऊन जात असतो. आणि तुमचं जे काही हे तुम्ही कार्य केलंय, एका जरी माणसाच्या डोक्यात हा विचार आला की मी जी समस्या बोलतोय त्याच्याबद्दल मी काय करू शकतो या इंटरव्ह्यू मधून, तरी आपण खूप काही म्हणजे अचीव केलं असं मी म्हणेन. अगदी अगदी नक्की. पण मी आज महत्वाच्या विषयावरती बोलणार. तो महत्वाचा विषय म्हणजे भिंतीआडचा चीन नावाचं पुस्तक तुमचं आत्ता प्रकाशित झालेलं आहे. हे पुस्तक असं का तुम्हाला सुचलं चीन बद्दल लिहावं, किंवा का विचार आला चीनचा? या प्रश्नातच खरं उत्तर आहे याचं. कारण तुम्ही तर आता खूप एक्सपोजर आहे, तुम्हाला वेगवेगळ्या लोकांना भेटता, इतकं छान काम करता, वेगवेगळे अनुभव घेता. पण अगदी खरं सांगायचं तर 10 भारतीयांना विचारलं की आपला मुख्य शत्रू कोण, तर त्यातले किमान 8 लोक सांगतील की पाकिस्तान. बरोबर. पाकिस्तान हा संपलेला देश आहे. पाकिस्तान आपला शत्रू कधीच बनू शकत नाही, लढूच शकत नाही. पण मी हे नेहमी उदाहरण सांगतो की पाकिस्तान बरोबर आपली तुलना करणं म्हणजे वर्गातल्या 5व्या-6व्या नंबरला येणाऱ्या मुलांनी घरी सांगणं, अरे तो मुलगा नापास झाला की. म्हणजे नापासाशी तुलना केली की आपल्याला बरं वाटतं की आपण चांगलं काम करतोय. तर तसं झालं हे. तर त्याच्यामुळे पाकिस्तान हा आपला शत्रू नाही हे आपल्याला कळलं पाहिजे. आपला खरा शत्रू हा चीनच आहे. मी अगदी ठामपणे हे सांगू शकतो की भारताला जर महासत्ता बनायचं आणि भारत महासत्ता बनणार याच्यावर पण माझा ठाम विश्वास आहे. तर सगळ्यात मोठा अडथळा चीन आहे. चीन या देशाची गंमत सांगतो, जगात एखाद्या देशावर जास्तीत जास्त पुस्तकं लिहिली गेली आहेत असा देश चीन आहे. बरं. पण मराठीमध्ये याच्यामध्ये एवढं दुर्भिक्ष होतं, म्हणजे मी अगदी हाताच्या बोटावर 5 बोटं सुद्धा पुरे होतील मला. एवढीच पुस्तकं 3 पुस्तकं मला माहिती आहेत जी खूप चांगली आहेत, तेवढीच पुस्तकं आहेत. पण हा इतका सतत बदलता देश आहे, तर याच्यावर वारंवार लिहिलं गेलं पाहिजे. आपल्या इंटेलेक्च्युअल सर्कल्समध्ये, पॉलिसी मेकर्समध्ये ह्या सगळ्याची चर्चा व्हायला पाहिजे. सर्वसामान्य माणसाला चीन हा विषय कळला पाहिजे, ही खूप तळमळ मला वाटली आणि त्या तळमळीतून मी हे पुस्तक लिहिलं. का कळलं पाहिजे मला चीन का कळलं पाहिजे? मी तर माझं चाललंय व्यवस्थित. असं आपल्याला वाटतं. अगदी बरोबर आहे की अनेक प्रश्न जे देशाचे प्रश्न असतात ना, ते प्रत्यक्षात आपले प्रश्न पण असतात. म्हणजे समजा आपल्या देशाचा व्यापारातली तूट म्हणजे काय, आपण आयात जास्त करतो आणि निर्यात कमी करतो. तूट जर व्यापारातली वाढली तर त्याच्यामुळे अर्थकारणावर जे परिणाम होणार आहेत ते तुम्हाला आणि मला अप्रत्यक्षपणे भोगायला लागणार आहेत. बरोबर. आपण ह्याच्यापासून वेगळे कधीच नसतो. आपला असा समज असतो की काय फरक पडतोय, जसं लोकशाहीच आहे की नसली देशात लोकशाही तर काय फरक पडतो, तर नाही, तो फरक पडतो. तर त्याच्यामुळे चीन हा म्हणजे काही उदाहरणं तुम्हाला देतो की चीनला पण माहिती आहे की भारत हा आपल्या
मार्गातला भविष्यातला अडथळा आहे. बरोबर. आणि मग भारताला जसं रोखता येईल, जितक्या बाजूनी रोखता येईल तितका तो प्रयत्न करतो. आज भारताच्या बाजूला असणारे सगळे देश हे चीनचे अगदी जवळचे मित्र देश बनलेत. बरोबर. हेल्प करतात त्यांना 100%. नेपाळ आहे, बांगलादेश आहे, खाली श्रीलंका आहे, मालदीव्स आहे, पाकिस्तान तर आहेच आहे. तर ह्या सगळ्या देशांची मैत्री करून भारताला वेढून टाकायचं धोरण चीननी घेतलेलं आहे. किंवा हिंदी महासागरात पूर्वीपासून आपली दादागिरी होती. म्हणजे ब्लू वॉटर नेव्हीचा दर्जा भारताच्या नेव्हीला आहे. तर म्हणजे खोलवर समुद्रात जाऊन आपण कारवाई करू शकतो असं. तर त्याला आव्हान देण्यासाठी चीन आता हिंदी महासागरात, इंडियन ओशनमध्ये अनेक ठिकाणी आपले लष्करी तळ उभारण्याचा प्रयत्न करतोय. आणि हे सगळं काय तर भारताला चेकमेट करण्यासाठी. हे झालं लष्करी बाबतीत. राजनैतिक किंवा डिप्लोमॅटिक बाबतीत अनेक वेळा आपण बघितलंय की ज्यांना आपण दहशतवादी म्हणून घोषित करायचा प्रयत्न करतो संयुक्त राष्ट्रसंघात, UN मध्ये, चीन तो डाव हाणून पाडतं. डाव नाही, प्रयत्न हाणून पाडतं. कारण चीनला आपल्याला सतत घायाळ, रक्तबंबाळ करत राहणं याच्यामध्ये असणं चीनसाठी फायद्याचं. म्हणजे भारताला कुणीतरी डिवचलंच पाहिजे. करेक्ट. कारण काय आताचा जमाना, आपण 62 साली हारलो युद्धामध्ये, पण ते आपलं शौर्य कमी पडलं म्हणून नाही, तर आपलं नेतृत्व कमी पडलं म्हणून हारलो. कारण त्याच्यानंतर 1962 ला आपण हरण्याचं काय? अगदी खरं सांगायचं ना, म्हणजे प्रचंड मोठा विषय, पण मी अगदी थोडक्यात सांगतो. आपल्याला शेवटच्या क्षणापर्यंत असं वाटलंच नाही की चीन आपल्यावर हल्ला करेल. आणि ह्याला त्यावेळेच्या सरकारचे, म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात सांगायचं तर नेहरूंचा अति आत्मविश्वास कारणीभूत ठरला. नेहरूंनी पहाड एवढं काम केलंय. म्हणजे हा सध्या खूप सोशल मीडियावर असं गाजतं की नेहरूंनी ही वाट लावली, ती वाट लावली. साफ चुकीचं आहे. आज नेहरूंमुळे देश घडलेला आहे. पण एक खरा देशभक्त म्हणून आपण दोन्ही गोष्टी ज्या खऱ्या आहेत त्या मांडल्या पाहिजेत. बरोबर. कुठलीही व्यक्ती 100% परफेक्ट नसते. गुण असतात तसे दोष असतात. तर तसं त्यांचे अनेक गुण आहेत, पण त्यांचा हा एक काय म्हणायचं, ह्या बाबतीत त्यांचं जे दुर्लक्ष झालं त्याच्यामुळे चीनचा प्रश्न म्हणजे हे झालं. आणि तर त्याच्यामुळे आपलं नेतृत्व कमी पडल्यामुळे आपण चीनचं युद्ध हारलो, 62चं युद्ध. पण त्याच्यानंतर 5च वर्षांनी 67 साली नथुला आणि चोला, ला म्हणजे खिंड, तर नथू खिंड आणि चोला खिंड या खिंडीत चीनने परत आपल्यावर हल्ला केला, युद्ध केलं होतं. आणि आपल्या जवानांनी त्यांना असा मार दिला की त्याच्यानंतर परत चीननी थेट युद्ध करायचा प्रयत्न केला नाही आपल्याशी. तर त्याच्यामुळे ही पार्श्वभूमी असताना त्यांना लक्षात आलंय आता की थेट युद्ध करणं भारताशी आता शक्य नाही. म्हणजे 1962चा भारत राहिला नाही आता. आज कोणी काही म्हणो, आपली लष्करी ताकद पण प्रचंड मोठी आहे. चीनच्या बरोबरीने नाही, पण खूप मोठी ताकद आहे. जगातली किती नंबरची आर्मी आपली? सेकंड नंबर नाही, आकडेवारीत जर पाहिलं तर आपलं साधारण 15 ते 16 लाखाचं खडं सैन्य आहे. म्हणजे जे ऑफिशियली पेरोल वरती आहे असं आहे. आणि या बाबतीत आपण मला वाटतं चीनच्या मागे दुसऱ्या नंबरला असू. पण लष्करी ताकदीचा एकूण विचार केला तर चीन फारच पुढे आहे. मग तुम्हाला एक गंमत सांगतो, आकडेवारी खरी वाटायची नाही. 2016चं मी तुम्हाला आकडेवारी सांगतोय. चीनचं मिलिटरी बजेट त्या वर्षीचं $142 बिलियन होतं. बापरे. आणि त्याच वर्षी जपान, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, फिलिपिन्स, व्हिएतनाम आणि भारत या 6 देशांचं एकत्रित जे बजेट आहे 145 बिलियन होतं. आणि आपल्या या 6 देशांचं $147 बिलियन. ओ माय गॉड. म्हणजे या 6 देशांचं जेवढं बजेट आहे मिलिटरीचं तेवढं एकटं चीनचं आहे. आणि ह्याच्यात बाकीचं चीनचा सायबर वॉरफेअर वरचा जो खर्च आहे तो धरलेला नाहीये. म्हणजे एवढं प्रचंड मोठं चीनचं बजेट आहे. त्यामुळे ताकदीत ते खूपच मोठे आहेत. पण आता तो काळही राहिला नाही की आता थेट युद्ध करणं कुणालाच परवडणार नाही. त्यामुळे त्यांना परवडणार नाही म्हणून ते युद्ध करणार नाहीत. कारण त्यांना कुठल्याही युद्धातनं काहीतरी फायदा मिळाला पाहिजे. कोणत्या गोष्टी करून ते भारताला दबावात ठेवू शकतात? खूप चांगला प्रश्न. एक मी म्हटलं तसं की ह्या सगळ्या आपल्या आजूबाजूच्या देशांबरोबर त्यांनी रिलेशन्स केलेत, त्यांचे कान फुंकतात भारताविरुद्ध. दुसरं म्हणजे बेल्ट अँड रोड म्हणून, बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह म्हणून त्यांचा खूप मोठा प्रोजेक्ट आहे. तर तो प्रोजेक्ट इतका मोठा आहे की जगातल्या 65% लोकसंख्येवर काही ना काही परिणाम करणारा तो प्रोजेक्ट आहे. 65% जगातल्या. आणि जगातला टोटल जीडीपी जो आहे, जगाचा जीडीपी आहे, त्याचे 40% जीडीपी वर डायरेक्ट इफेक्ट या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह मधनं होऊ शकतो. एक्झॅक्टली काय आहे बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह? तर पूर्वीच्या काळी आपल्याला रेशमी महामार्ग माहिती असेल, ऐकून माहिती असेल. रेशमी महामार्ग म्हणजे चीन मधून निघून तो, जर आपण चीनचा नकाशा पाहिला, आता माझ्याकडे ही मर्यादा आहे की इथे समोर नकाशा नाहीये, पण चीनच्या उत्तरेकडून जर आपण बघितलं तर चीनच्या उत्तरेकडून आपण निघालो
म्हणजे उत्तर बाजूनी पूर्वेकडून पश्चिमेकडे निघालो की चीन नंतर मध्य आशिया येतो. हे जे पूर्वी रशियाचा भाग असणारे देश होते म्हणजे उझबेकिस्तान, ताजिकिस्तान, किर्गिस्तान, कझाकिस्तान, तर हे सगळे देश आहेत. तर चीनमधून निघून उत्तरेकडनं तो ह्या सगळ्या देशांमधनं मग तिथे 2 ब्रँच व्हायचे, त्याचे 2 फाटे फुटायचे त्याला. एक खाली भूमध्यसागरी समुद्र, मेडिटरेनियन सी ज्याला म्हणतात, तर तिथे एक जायचा आणि दुसरा युरोपमध्ये जायचा. आणि हा सगळा जो बाय रोड जो व्यापार व्हायचा, तर ह्या सगळ्या रूटला सिल्क रोड किंवा रेशमी महामार्ग असं म्हणायला लागले. तर हा पूर्वीचा जो सिल्क रोड होता, रेशमी महामार्ग होता, तर त्याचंच आता नवं रूपांतर म्हणून बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह या नावाने चीननी हा प्रोजेक्ट जाहीर केला आहे. 2013ला ऑफिशियली त्याची अनाउन्समेंट झाली आणि 2049 पर्यंत तो संपणार असं त्यांचं प्रोजेक्शन होतं. तर कोरोना काळात ते 5-7 वर्ष मागे पडले, म्हणजे पुढे टाइमलाईन पुढे गेली. 100 वर्षाचं काहीतरी होतं ना. कारण 2049च का, व्हेरी गुड. कारण 1949ला कम्युनिस्ट पक्ष चीनवर सत्तेवर आला चीनमध्ये, तर त्याला 100 वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून ते निमित्त साधून त्यांना ते करायचं होतं. तर हा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह जो आहे त्यातला एक खूप मोठा भाग आहे तो सीपेक म्हणतात त्याला, म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर. आणि हा पाकव्याप्त काश्मीर जे आहे त्या काश्मीरमधनं तो जातो. म्हणजे परत नकाशात जर बघितलं आपण, खाली पाकिस्तानला कराची आहे, त्याच्या बाजूला ग्वादार म्हणून एक दुर्लक्षित बंदरावरचं गाव, किनाऱ्यावरचं गाव होतं, त्याला आता ते बंदरात रूपांतर करतायत. आणि तिथून थेट वरती शिनजियांग म्हणून जो वायव्येला, म्हणजे आपला भारताचा नकाशा पाहिला तर राजस्थान जो आहे तो वायव्य देश आहे, तसं चीनच्या वायव्येला शिनजियांग म्हणून जो भाग आहे तिथपर्यंत पाईपलाईननी गल्फ मधलं पेट्रोल आणायचं, म्हणजे ऑइल आणायचं. हा त्यांचा दाखवण्याचा हेतू आहे. प्रॅक्टिकली ते परवडेल का नाही म्हणजे ते तुम्हाला पुस्तकात कळेलच. मला खूप जपून सांगावं लागतंय कारण चीनबद्दल इतकं काही सांगण्यासारखं आहे तर ते आपल्याला वेळही पुरणार नाही. आणि मग लोक म्हणतील मग आता एवढं सगळं कळलंय, मग आता पुस्तक कशाला तर पुस्तकातले सिक्रेट. तर त्याच्यामुळे हा सगळा जो भाग आहे तर तो सीपेक जो आहे तो पाकव्याप्त काश्मीरमधनं जातोय. तर त्याच्यामुळे भारताचा याला आक्षेप आहे की आमच्या प्रदेशातनं आम्हाला न विचारता तिसराच देश येतो आणि तिथे काही प्रोजेक्ट सुरू करतो, हे आम्हाला मान्य नाही, असा तो भारताचा आक्षेप आहे. त्यामुळे सीपेक वरनं आपल्यावर करतात. डिप्लोमॅटिकली अनेक देशांना आपल्या विरुद्ध भडकवलं जातं. म्हणजे भारताविरुद्ध ज्या कारवाया करतात, मध्ये नेपाळने आपल्या विरुद्ध अचानक बॉर्डरचा इश्यू उकरून काढला होता की आतापर्यंत कधी काही नाही. करेक्ट, गलवानमध्ये पण जे झालं, किंवा इव्हन डोकलाम 2017ला बेल्ट अँड रोडची पहिली कॉन्फरन्स चीनमध्ये झाली. त्यावेळेला अख्ख्या जगात, म्हणजे आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे, अख्ख्या जगाने त्याला विरोध दाखवला नाही, कोणाची हिंमत नव्हती. एकटा भारत असा देश होता की ज्यांनी सांगितलं आम्हाला हा प्रोजेक्ट मान्य नाही, आमच्या नॅशनल इंटरेस्ट करता हा आम्हाला सुटेबल नाही, आमचं राष्ट्रीय हित आहे ते याच्यातनं धोक्यात येते, तर आम्हाला हे चालणार नाही. आणि भारत खूप मोठा देश आहे ना, म्हणजे आपल्याला जरी असं वाटत असलं तरी जगात एक मोठी शक्ती आहे. त्यामुळे चीनला काय वाटलं होतं, काय म्हणायचं, सर्वसंमतीने हा प्रोजेक्ट झालाय असं दाखवायचं होतं. भारताचा विरोध झाल्यावर चीन चिडला आणि त्याच्यानंतर बरोबर महिन्याभरात डोकलाम घडलं. डोकलाम जो आता घडला वाढलं नाही पुढे प्रकरण, मग त्यासाठी राजनीतिक नेतृत्व स्ट्रॉंग होतं म्हणून सैन्य जास्त स्ट्रॉंग होतं? 100% राजनैतिक नेतृत्व जर कणखर असेल ना तर हे 100% होऊ शकतं. त्यावेळेला चीनला अपेक्षितच नव्हतं की आपण चीनच्या डोळ्याला डोळा भिडवून उभे राहू तिकडे. म्हणजे चीनचे आणि आपले सैनिक समोरासमोर उभे ठाकले होते. आणि काही वेळेला काय असतं ना, परसेप्शन बनवणं, आपल्याबद्दल एक प्रतिमा बनवणं जगामध्ये, हे अत्यंत महत्वाचं असतं. भारताचं हे परसेप्शन झालं कारण चीनच्या दादागिरीला सगळेच घाबरतायत आता. बरोबर. आणि विशेषतः आग्नेय आशिया म्हणजे साऊथ ईस्ट एशियातले खूप देश सांगितलं तेव्हाच आम्हाला कळलं. तर हे जे देश घाबरतायत यांना एक संदेश मिळाला की उद्या चीन समजा काही आरेरावी करायला लागला तर चीनच्या आरेला कारे म्हणायची हिंमत भारतामध्ये आहे. बरोबर. त्यामुळे हा अतिशय मास्टर स्ट्रोक होता आपला की आपण तिथून मागे हटलो नाही. हे खूप चांगलं झालं. त्याच्यानंतर आजच पेपरला बातमी तुम्ही वाचलं असेल की गलवान नंतर जो सीमावाद जो आपला तिकडे सुरू झाला होता तो आज सुटल्याचं जाहीर झालेलं आहे. म्हणजे इतक्या शेकडो चर्चेच्या फेऱ्या झाल्यानंतर चीनने शेवटी ठरवलं की ठीक आहे बाबा, हा वाद आता आपण संपवू. तर हे कुठेतरी एक राष्ट्र म्हणून आपण कधीतरी स्टँड घेणं पण फार गरजेचं असतं. ते या प्रकरणातनं दिसून आलं आपल्याला.
बरं, हा मग प्रोजेक्ट होणार आहे का नाही होणार आहे तुम्ही जो सांगताय तो? बेल्ट अँड रोड प्रोजेक्ट. बेल्ट अँड रोड प्रोजेक्ट त्यांनी खूप उत्साहाने सुरुवात केली, पण मग त्यांना असं लक्षात आलं की खूप प्रॉब्लेम्स पण आहेत. एकच देश असला, एकच संस्कृती असली तरी इतके प्रॉब्लेम असतात. इथे तर चीनला अशा असंख्य देशांमध्ये म्हणजे जवळजवळ 17-18 देशांमध्ये याचं काम करायचंय. प्रत्येक ठिकाणची राजवट वेगळी, प्रत्येक राजवटीच्या अपेक्षा वेगळ्या. म्हणजे लक्षात आलं तुम्हाला? तर कोणाला कसं शांत बसवायचं हे मोठे प्रश्न असतात ना. बरोबर. आणि परत स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे. मग स्थानिकांना मिळाला नाही की त्यांचं आंदोलन सुरू होतात. जसं बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानचा जो सीपेक आहे ते बलुचिस्तानमध्ये हेच झालं आणि हेच जगभर घडतंय. सगळी कॉन्ट्रॅक्ट त्यांच्या देशातली सगळी कॉन्ट्रॅक्ट चीनी कंपन्यांना मिळत आहेत. एवढंच नाही तर त्याच्यावर काम करायला मजूर सुद्धा चीनीच. बर. कारण मुळात तो चीनची इकॉनॉमी वाढवण्याकरता आणलेला प्रोजेक्ट आहे. उगाच लोकांना असं समज होतं की चीन किती दानशूर आहे आणि किती सगळ्यांचं, असं नसतं ना. आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रत्येक जण आपलाच फायदा बघतो. त्याच्यामुळे हे आहे, पण त्याच्यामुळे जगभर त्यांना खूप मोठा विरोध होतोय. हा एक भाग झाला. आणि कोरोना नंतर काय झालं, चीनच्या चीनला ध्यानीमनीच नसताना कोरोना आला आणि त्यांनी ते झिरो लॉकडाऊन पॉलिसी जी आणली होती, झिरो कोविड पॉलिसी, त्याच्यामध्ये त्यांचं प्रचंड नुकसान झालं. आणि आता काय झालंय, आणखीन एक गंमत, म्हणजे थोडंसं आणखीन 2 मिनिटं सांगतो कारण हे खूप महत्वाचं आहे. चीनची अर्थव्यवस्था आता नक्कीच स्लोडाऊनला आलेली आहे. बरोबर. म्हणजे आपण अगदी फायनान्समधलं सिंपल उदाहरण असेल तर माझ्याकडे 10 रुपये आहेत आणि तर त्याच्यावर मला समजा रिटर्न एक 10% मिळाला तर ते 11 रुपये होतात त्याचे. बरोबर. ही प्रोसेस जेव्हा बेस छोटा असतो तेव्हा शक्य असते. राईट. पण जेव्हा माझ्याकडे 1 लाख रुपये आहेत त्याच्यावर मला जर 10% रिटर्न मिळवायचं तर मला घाम गाळावा लागतो. राईट. तर तसं चीनच्या अर्थव्यवस्थेचा आकार, इकॉनॉमी साईज आता एवढी मोठी झाली आहे की आता चीनला तो वेग ठेवणं शक्य नाहीये. तर इकॉनॉमी जी त्यांची आधी 8%, 10% वगैरे वाढायची, जीडीपी वाढत होतं, जीडीपी, ते आता वाढणं शक्य नाहीये. तर ते एक नॅचरल प्रोसेस आहे. दुसरं म्हणजे तिथली जनता म्हातारी होती, हे खूप महत्वाचं आहे. तर त्यांनी वन चाइल्ड पॉलिसी जी आणली होती तर त्या काळात त्याचा दुष्परिणाम असा झाला की आता चीनमध्ये एक लोकसंख्येमध्ये एक गंमत असते बरं का, सांगतो तुम्हाला. एक ठराविक पॉईंट असतो की तुमचा जन्मदर आणि मृत्यूदर, म्हणजे बर्थ रेट आणि डेथ रेट, याचं जे इक्वेशन असतं ना ते जर बिघडलं तर एक ठराविक पॉईंट येतो, त्याला पॉईंट ऑफ नो रिटर्न म्हणतात. त्या पॉईंट नंतर तुम्ही कितीही मुलं जन्माला घाला, तुमची लोकसंख्या तरुण होऊ शकत नाही, ती नंतर म्हातारीच होत जाते. राईट. तर चीननी तो पॉईंट ऑलरेडी क्रॉस केलाय, आता त्याच्या पलीकडे गेलेत. त्यामुळे आता चीननी नवीन धोरण समजा राबवलं, ते काही करू शकतात त्यांच्याकडे की प्रत्येक जोडप्याला 5 मुलं व्हायलाच हवे असा सुद्धा नियम काढू शकतील ते. पण तरी आता असं केलं तरी ते होऊ शकत नाही. आणि जपान म्हणा, युरोप म्हणा, हे देश आधी श्रीमंत झाले आणि मग म्हातारे झाले. बरोबर. चीनच्या बाबतीत चीन आधी म्हातारा होणार आहे आणि मग श्रीमंत कदाचित होईल, अजून खात्री नाहीये. बरं, आम्ही जी ऐकीव माहिती आहे, कम्युनिझम म्हणजे एक्झॅक्टली काय आणि कम्युनिझमचा लोकसंख्या किंवा लोकांवरती काय परिणाम होतो? आम्ही असं पण ऐकलंय की म्हणजे दाबून टाकलं जातं तिकडे जर कोणी विरोध केला सरकारला किंवा काय, तर हे काय नक्की आहे? हो, ऍक्च्युली काय झालं की चीनमध्ये 1919ला राजेशाही संपली आणि त्याच्यानंतर आपल्याला आता म्हणजे या गोष्टी खऱ्या वाटत नाहीत. तिथे लोकशाही आणण्याचे प्रयत्न झाले होते. सन यत सेन म्हणून, हे अर्थात परत मी भारतीय उच्चार सांगतोय, चीनी उच्चार वेगळा आहे. तर सन यत सेन नावाचा एक नेता होता, त्यांनी सरकार आणलं आणि त्यांचा प्रयत्न होता की चीनला लोकशाहीच्या दिशेने न्यायचं. पण कसं असतं, इतिहास कुठल्याही देशाचा हा खूप मोठी बेडी असते पायातली, बरोबर, ती तुम्हाला सहजासहजी काढून टाकता येत नाही. तर चीनी इतिहास हा साम्राज्यांचाच इतिहास आहे. चीनी जनतेला आपल्यावर सत्ता राबवून घ्यायची ह्याचीच सवय आहे. तर त्याच्यामुळे चीनमध्ये लोकशाही त्यामुळे रुजणं तसंही कठीणच होतं. आणि जेव्हा रशियामध्ये कम्युनिस्ट क्रांती झाली की एक नवा विचार आला की कम्युनिझम असा पण एक काही विचार असू शकतो की सगळे मिळून आपण सहभागी होऊ शकतो. ऍक्च्युली लोकशाहीमध्ये काय जास्त चांगल्या पद्धतीने होतं. पण हा कम्युनिझमचा विचार आला, खूप रोमॅन्टिक वाटतो ना, म्हणजे तरुण वयात तर बंड करायला सगळ्यांनाच आवडतं, म्हणजे सगळेच रेबेल असतात. तर त्याच्यामुळे कम्युनिझमचं आकर्षण वाढल्यानंतर चीनमध्ये कम्युनिझम आला. पण नंतर लोकांना लक्षात आलं की काहीच बदल झालेला नाही, आधीची साम्राज्य होती ती गेली आणि आता कम्युनिझम नावाचं एक नवं साम्राज्य आलेलं आहे. बरोबर. आणि या सगळ्या याच्यात इतके अनन्वित, इतके प्रचंड अत्याचार चीनी जनतेवर झाले आणि चीनी जनतेने ते निमूटपणे सहन केले, कारण त्यांना त्याची पहिल्यापासूनच सवय आहे. आपण लोकशाहीच्या चष्म्यातनं बघतो, कारण आपल्याला काय लोकशाहीची, एक्झॅक्टली.
आपल्याला वाटतं, कारण आपण तसा चष्मा घातलेला आहे ना. राईट. हा, कारण भारतीय नजरेतून आपण चिनी इतिहास बघतो. म्हणजे मी एक इंटरेस्टिंग छोटी गोष्ट सांगतो. मुल्ला नसरुद्दीन तुम्हाला माहिती असेल, त्याच्या कथा आपण वाचतो. तर तो एकदा आपल्या घराच्या अंगणात असं काहीतरी शोधत असतो. खाली वाकून शोधतोय बराच वेळ सगळे बघतात काय, मग सगळे आजूबाजूचे सगळे मदतीला येतात त्याच्या आणि म्हणतात काय झालं बाबा. तो म्हणतो माझी अंगठी हरवली. तर मग सगळे मदतीला लागतात. सगळे अगदी अंगणात असे बारीक बारीक खाली बघतायत, शोधून दमतात सगळे आणि म्हणतात नाही मिळतच नाही रे, नक्की कुठे हरवली ती अंगठी, म्हणजे अंगणात कुठे हरवली ते असं विचारणारच आहे. तर तो म्हणला ते तिकडे त्या रस्त्याच्या त्या कोपऱ्याला तिकडे अंगठी. अरे मग शोधतो इकडे कशा करतात. तर काय नाही, ही जागा छान आहे शोधायला, इथे उजेड बिजेड चांगला आहे म्हणून मी इथे शोधतोय म्हणे. तर तसं आपण काय करतो की भारतीय अंगणामध्ये चिनी प्रश्न शोधतो. एक्झॅक्टली. तसं होत नाही ना. तुम्हाला चीनचे प्रश्न समजून घ्यायचे तर तुम्हाला चीनच्या अंगणात जाणं गरजेचं आहे. त्यांच्या मानसिकतेतनं ते शोधणं गरजेचं आहे. तर ते आपण करत नाही, म्हणून मग आपल्याला हे सगळे प्रश्न पडतात की अरे असं कसं काय, अजून उठाव कसा होत नाही, चीनमध्ये लोकशाही काय येत नाही. चीन लोकशाहीसाठी तयारच नाहीये. आणि आता ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना ती जाऊन द्यायची नसेल, त्यांना जाऊच द्यायची नाहीये. त्यांचं ध्येयच आहे की कम्युनिस्ट पक्षाची सत्ता जगाच्या अंतापर्यंत राहिली पाहिजे. हे त्यांचं ऑफिशियली ध्येय आहे की हे त्यांना ठेवायचंय कायम. तर मी तुमचं पुस्तक वाचत होतो, थोडंसं ते विद्यार्थ्यांचं एक आंदोलन झालं ते चौकामध्ये, ती नक्की काय भानगड होती? हो, ते म्हणजे पुस्तकात मी जे लिहिलंय ना ते खरोखर थ्रिलर आहे. म्हणजे आपण अशा थ्रिलर पुस्तकं वाचतो इंग्लिशमधली, तसं अगदी रहस्यमय इतक्या काय काय घटना घडत जातात त्याच्यामध्ये. तर ते तियाननमेन आंदोलन जे होतं ते काय होतं बेसिकली सांगतो की चीनमध्ये जेव्हा आर्थिक सुधारणा सुरू झाल्या आणि त्याच्यानंतर कधीही आपण बघतो की आर्थिक सुधारणा सुरू झाल्यावर सुरुवातीला हॉकीस्टिक ग्रोथ असते. सगळं छान छान नवीन असतं ना, लोकांचा उत्साह असतो. त्यातली काळी म्हणण्यापेक्षा दुसरी बाजू समजलेली नसते. तर तसंच झालं. चीनमध्ये पहिल्यांदा भराभर प्रगती सुरू झाली आणि मग त्याचा साहजिक जो परिणाम असतो चलनवाढ झाली, इन्फ्लेशन. चलनवाढ झाल्यामुळे एका वर्षामध्ये वस्तूंच्या किमती 30% वाढल्या. 30%. हा, म्हणजे ह्यूज. 30% म्हणजे आपल्याला फार मोठं झालं. आणि त्याच वेळेला चीननी इन्फ्रास्ट्रक्चरचे प्रोजेक्ट वगैरे काढले होते. तर त्या ह्या सगळ्याचा एकत्रित परिणाम म्हणून इन्फ्लेशन झालं आणि लोक अस्वस्थ व्हायला लागले आणि लोकांना वाटायला लागलं की हे काहीतरी चुकतंय. कारण आधी सगळं कम्युनिझम, सगळं सरकारच्या मालकीचं, कोणी काम करायचं नाही ह्याची सवय, आणि मग हे अचानक सगळं झाल्यावर लोकांना वाटलं हे काहीतरी चुकतंय. आणि ही सगळी अस्वस्थता होत असताना कायमच असं असतं की जेव्हा वातावरण स्फोटक बनतं तर एक छोटीशी ठिणगी पडली तरी पुरेशी असते. तर तसं पहिल्यांदा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं. आता मी त्याच्यात खूप डिटेल्स सांगत नाही, पुस्तकात ते सगळं आहे. एका अगदी छोट्याशा कारणावरनं आंदोलन सुरू झालं. त्यावेळेला सुद्धा विद्यार्थ्यांच्या मागण्या हे मर्यादित स्वातंत्र्य द्या अशाच होत्या. त्यावेळेला सुद्धा विद्यार्थी आम्हाला स्वातंत्र्य द्या म्हणले नाहीत. हे सगळं पाश्चात्य मीडिया, वेस्टर्न मीडिया, आणि त्यावेळेला CNN नुकतंच सुरुवात झाली होती. CNN ला आज आपण इतक्या सहज लाईव्ह टीव्ही वगैरे बघतो, किंवा मध्ये शेतकरी आंदोलन झालं तिथे दुनियाभरचे टीव्ही चॅनल्स होते. त्यावेळेला हे सगळं नवीन होतं, त्यामुळे हे पटकन जगभरात पोचलं. आणि परत आपल्या चष्म्यातनं समोरच्याला पाहायची सवय. वेस्टर्न मीडियाला वाटलं हे लोकशाहीचंच आंदोलन आहे आणि म्हणून त्यांनी ते त्या पद्धतीनेच प्रोजेक्ट करायला सुरुवात केली. आणि चीनमध्ये काहीतरी घडतं ही एक्साइटमेंट होती ना. आजही मीडिया किती भुकेला असतो बघतो आपण. तर त्याच्यामुळे हे सगळं त्याच्यात मग ते हळूहळू करत ते स्नोबॉलिंग इफेक्ट म्हणतात तसं ते इतकं प्रकरण मोठं होत गेलं. तर त्यावेळेला विद्यार्थ्यांकडे कोणी लक्ष दिलं नाही. त्यांनी ते ग्रेट हॉल ऑफ पीपल म्हणून आहे त्याच्या पायऱ्यावर बसून सुरू केलं आंदोलन. कोणी लक्ष दिलं नाही. मग त्यांनी हे राजकीय नेते सगळे जिथे राहतात, फॉरबिडन सिटी म्हणून आहे, त्याच्या गेटवर आंदोलन सुरू केलं. मग ते आंदोलन चिरडलं. मग ते थोडंसं थंड पडलं. काही दिवसांनी पुन्हा हे आंदोलन सुरू झालं आणि अनपेक्षितपणे त्याला एवढा प्रचंड रिस्पॉन्स मिळाला. कारण लोकांची नाराजी होती ना, ती कुठेतरी बाहेर पडायला, खतखत बाहेर पडायला कुठेतरी त्यांना मार्ग मिळाला. आणि मग मीडिया, चीनी मीडिया खूप कंट्रोलमध्ये होता सरकारच्या, तो सामील झाला. पुढे पुढे इतकी भीड चेपली लोकांची की सरकारी ऑफिसेस मधली लोक याच्यात सामील व्हायला लागले. बीजिंग शहरातनं 15-15 लाख लोकांचे मोर्चे निघायला लागले. अरे बापरे. हा, की ही व्यवस्था बदला. पण तरी सुद्धा पूर्ण स्वातंत्र्य द्या असं तेव्हाही नव्हतं झालेलं. आणि हे शेवटी त्याच वेळेला काय जिओपॉलिटिकल घटना अशा घडल्या की रशियाचे गोर्बाचेव व्हिजिटला येणार होते.
ते येणार म्हणून आणखी सगळ्या जगभरातले रिपोर्टर्स बीजिंगमध्ये, त्यामुळे त्यांच्याच डोळ्यासमोर हे घडतंय सगळं. मग त्यांना आणखीनच छान वाटायला लागलं की कम्युनिझमचा पराभव होतोय, हे अमेरिकेसाठी खूपच छान ना. म्हणून मग ते सगळे उत्साहाने त्या कामात सामील झाले. मग ते गोर्बाचेव परत गेले आणि मग रणगाडे बोलावले गेले तिकडे. पण सर्वसामान्य इमेज जी असते, हे पण जे सत्य ते सांगितलं पाहिजे की सर्वसामान्य इमेज जी असते की विद्यार्थ्यांवर रणगाडे घातले चीनी सरकारने, ते काय फारसं खरं नाहीये. शहराच्या इतर भागात चकमकी झाल्या, म्हणजे सैनिक आणि नागरिक यांच्यात झाल्या, लोक मेलेही नक्कीच, पण अशा पद्धतीने जे चित्र रंगवलं जातं तसं काही झालं नाही. आणि शेवटी ते आंदोलन मोडून काढलं. पण तो प्रचंड खळबळीचा काळ होता. म्हणजे मी सांगताना कदाचित जाणवलं नसेल, पण त्या पुस्तकात वाचताना आपल्याला असं आपण खरंच एखादं काही थ्रिलर वाचतोय असं त्याच्यात फील येतो. तर हे अत्यंत महत्वाचं आंदोलन का झालं, कारण ह्याच्यानंतर हे आंदोलन मोडल्यानंतर आजपर्यंत चीनमध्ये इतकी उलथापालथ झाली, पण एकदाही चीनी जनतेने पुन्हा असं आंदोलन करायची हिंमत केली नाही. एक्झॅक्टली. आणि आतमध्ये घडणाऱ्या गोष्टी चीन बाहेर निघूनही देत नाही, हो हो, किंवा मीडियापर्यंत किंवा लोकांपर्यंत बाहेरचं काही जास्त पोचू देत नाही असं. अगदी अगदी बरोबर बरोबर. आणि अजून तिकडे इंग्लिश वगैरे शिकवलं जात नाही म्हणतात, किंवा त्यांचीच जे काही बोलीभाषा हो तिच्यामध्येच सगळं शिक्षण असतं किंवा सगळं काही त्याच्यातच असतं असं पण आम्ही ऐकलं. नाही, आता तसं राहिलं नाही खरं सांगायचं तर. आता तिथे इंग्लिश खूप जास्त, अर्थात लोकसंख्येच्या प्रमाणात जर विचार केला म्हणजे आपल्याकडे अगदी कोणीही इंग्लिश बोलू शकतो, पण त्याचं दुर्दैवी दुसरी बाजू अशी आहे आपल्याकडे की खरी बुद्धिमत्ता नसेल आणि इंग्लिशमध्ये बोलता आलं तरी आपण त्याला हुशार समजतो. म्हणजे साहेबी जी मनोवृत्ती आहे ती आपल्या मनात अजून गेली नाहीये की साधं स्वच्छ आपल्या भाषेत बोलणारा माणूस हुशार असू शकतो हेच आपल्याला वाटत नाही. क्रिएटिव्ह थिंकिंग मातृभाषेतच होऊ शकते 100%. असं अगदी अगदी योग्य आहे. मातृभाषेतूनच शिक्षण घेतलं पाहिजे. पण आपल्याला एकूणच आपल्याला शेवटी जे राज्य करतात त्यांचा आपण गुलामी थोडीशी असतेच मनात. एकदा फाडफाड इंग्लिश बोललं की आपल्याला खूप भारी वाटतं. मी ना तुमच्या पुस्तकात AI चा उल्लेख ऐकला आणि चीनने अशी काही टेक्नॉलॉजी डेव्हलप केली आहे की ते स्वतः ती टेक्नॉलॉजी शिकते. हो, त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती तुला. ओके. AI अगदी म्हणजे सगळे प्रेक्षक सुजाण आहेतच ऐकणारे, पण तरी अगदी थोडक्यात सांगतो. AI म्हणजे काय, तर अगदी सोप्या भाषेत जिथे अपुरी इन्फॉर्मेशन आहे त्याच्यावरही जेव्हा प्रोसेसिंग होऊ शकतं ते AI मधनंच होतं. म्हणजे कम्प्युटरचा प्रोग्राम जो आहे ना त्याला सांगितलेलं ठराविक कामच करेल. म्हणजे मी पुस्तकात एक उदाहरण दिलं की आपण समजा एखादा पत्ता शोधतोय. समजा मला तुमच्या मनी कंट्रोल चॅनल मनी अकॅडमी चॅनलकडे तुमच्या यायचंय मला आणि मी पत्ता शोधतोय. असं धरून चालू की कविता अपार्टमेंट असा पत्ता आहे. मी इथे आजूबाजूला विचारतो सविता अपार्टमेंट कुठे आहे? ते म्हणतात नाही अशी काही अपार्टमेंट नाहीये. मग मी खुणा सांगतो की तो लोकमान्य हॉस्पिटल क्रॉस केल्यावर जायचं तिकडे. मग ऐकणारा म्हणतो हा आहे ना अपार्टमेंट, पण ती सविता नाही कविता अपार्टमेंट आहे. येस. कारण का आपण अपुऱ्या माहितीवर प्रोसेसिंग करायची मानवी मेंदूची कपॅसिटी असते. कम्प्युटर प्रोग्राम असं काम करत नाही, पण AI असं काम करतो. सो AI काय करतो बेसिकली की खूप मोठ्या डेटावर काम करून स्वतः शिकतो. हा, तर याचा गंभीर परिणाम असा आहे की आता असे काही AI झालेत की त्यांना काही शिकवावं लागत नाही. म्हणजे डीप माइंड नावाच्या कंपनीने अल्फागो 0 नावाचा एक प्रोग्राम बनवलाय. ते जास्त डिटेल आहे पुस्तकामध्ये. तर त्यांनी एक गो नावाचा चायनीज गेम आहे. जसं भारतामध्ये बुद्धिबळ चेस हा भारतात जन्माला आला, तसं चायनीज गेम आहे गो. तो चेसपेक्षा प्रचंड कॉम्प्लिकेटेड आहे. प्रचंड. आणि तो डेव्हलप करायला म्हणजे आत्ताच्या स्टेजपर्यंत यायला माणसाला 1000 वर्ष लागली. 1000 वर्ष. हा, 1000 वर्ष टप्प्याटप्प्याने तो प्रोग्राम डेव्हलप होत गेला. म्हणजे तो खेळ, हा तो गेम. आणि आता तो आज इतक्या कॉम्प्लेक्स लेवलला आहे. तर ह्या अल्फागो 0ला ह्या गेमचे जुने व्हिडिओज दाखवले गेले. त्याला त्या गेमच्या कुठल्याही रूल्स बद्दल काही सांगितलं गेलं नाही. 0 इन्फॉर्मेशन, म्हणून त्याला अल्फागो 0 नाव होतं, कारण 0 पासून सुरुवात करायची. म्हणजे असा काही गेम आहे हे माहिती नाही, त्याचे काही असे रूल्स असतात माहिती नाही, काही माहिती नाही. माणसाला बीट करण्याला म्हणजे अल्फागो मधला जो वर्ल्ड चॅम्पियन आहे ली सेडॉल नावाचा होता, तर ली सेडॉलला हरवण्या इतका एक्सपर्टीज त्या गेमने फक्त 70 तासांमध्ये मिळवला. अरे बापरे. याचे धोके काय? भयंकर धोके आहेत. कारण AI मध्ये कसं आहे की आता समजा एखादा प्रोग्राम आपण डेव्हलपर जेव्हा एखादा प्रोग्राम लिहितो तर सिक्वेन्शियली त्याला माहिती असतं की प्रत्येक स्टेपला काय आउटपुट येणार आहे. म्हणजे एंड आउटपुट वेगळं, शेवटी काय होणार ते माहिती आहे, पण प्रत्येक मधल्या स्टेपमध्ये पण प्रोग्रामरला माहिती असतं की काय होणार आहे, कशा पद्धतीने होणार आहे.
एआयचा प्रोग्राम जर डेव्हलप केला ना तर मध्ये कम्प्लीट ब्लॅक होल असतं. डेव्हलपर एआय डेव्हलप करणाऱ्याला सुद्धा माहिती नसतं की हे काय पद्धतीने काम करून याचं आउटपुट निघतं. याच्यावर विश्वास बसणं थोडं कठीण आहे. परत आपण प्रोसेस माहितच नाही आपली काही, डायरेक्ट एंड रिझल्ट. येस, मी प्रेक्षकांना परत सांगतो की एआयचा प्रोग्राम जेव्हा एखादा आउटपुट देतो तेव्हा आपल्याला फक्त विश्वास ठेवायला लागतो की एआयनी व्यवस्थित विचार करून हे उत्तर दिलेलं आहे. ते चुकीचं असलं तरी इव्हेंच्युअली होऊ शकतं ना तसं, आपल्याला माहितीच नाहीये ना. आपल्यासाठी आपण जास्तीत जास्त एआय वर अवलंबून राहायला लागलोय. आता एआय नाही पण टेक्नॉलॉजीवर अवलंबून राहायचं सोपं उदाहरण सांगतो. आपण गुगल मॅप्स वापरायची आपल्याला भयंकर सवय लागलेली आहे सध्या. समजा मला इथून एका ठिकाणी जायचंय, माझा रोजचा रस्ता आहे, तरी मी मॅप लावतो आणि मॅपवर समजा दाखवलं की ह्या रूटनी जा, मला माहिती इकडनं जायला शॉर्टकट आहे पण माझा मेंदू ते स्वीकारत नाही. हा, माझा मेंदू एआयनी दाखवलेलाच म्हणजे मॅपनी दाखवलेल्या रस्त्यानेच जातो, कारण हा टेक्नॉलॉजीचा डिपेंडन्स आहे, टेक्नॉलॉजीवरचा आपला. तसं एआय वर उद्या आपण जास्तीत जास्त अवलंबून राहायला लागलो तर एआय आपल्या फायद्याचे निर्णय घेईल हे कशावरून आपल्याला माहिती नाही. ते स्वतः शिकते, म्हणजे ते काय शिकेल ते पण आपल्याला माहित नाही. एक्झॅक्टली. आणि चीन बद्दल सांगायचं झालं तर शिनजियांग म्हणून जो प्रांत आहे त्याच्यात विगुर नावाचे लोक राहतात तिकडे. तर त्या लोकांना एक खुला तुरुंग असं समजा की उदाहरणार्थ आपलं हे जे गाव आहे ते हे अख्खं तुरुंगच आहे, म्हणजे याला तुरुंगाच्या भिंती वगैरे नाही, डिजिटल तुरुंग. तसं केलंय. कसं केलंय की ह्या विगुर लोकांवर इतकं लक्ष ठेवलं जातं, त्यांच्या मोबाईलवर एक ऍप त्यांनी डाउनलोड करणं सरकारी कंपल्सरी आहे. त्या शिनजियांगमध्ये राहणाऱ्या प्रत्येक विगुराला ते ऍप कंपल्सरी डाउनलोड केलं पाहिजे. त्याच्यात ते बेसिकली मुस्लिम लोक आहेत, तर त्यांच्याकडे कुराणाचे काही ऍप्स आहेत का किंवा पूजेचं काही साहित्य मागवलं जातं का याच्यावर लक्ष ठेवलं जातं. एवढंच नाही, तुम्ही रोज पुढच्या दाराने बाहेर पडत असाल, एखाद दिवशी मागच्या दाराने बाहेर पडलात तर तुमची एन्क्वायरी होते. अरे बापरे. यू वोंट बिलीव्ह धिस. आता मी जे सांगतो ते की समजा तुमचं इलेक्ट्रिसिटीचं बिल दर महिन्याला एक 500 रुपये येते, एखाद्या महिन्यात ते 800 रुपये आलं तर लगेच तुमच्या घरी येऊन धाड टाकली जाते. का तर तुम्ही कुठल्या तरी अतिरेक्याला घरात लपवून ठेवलाय का. अरे बापरे. तुमचं बिल कसं वाढलं. म्हणजे त्यांना जागोजागी त्यांचे फेस स्कॅन्स आहेत, तिकडे स्कॅनिंग केलं जातं. पेट्रोल भरायला गेलात की गाडीच्या नंबरवरनं ओनर कोण हे ओळखलं जातं आणि तोच पेट्रोल भरतोय ना हे चेक केलं जातं. बरं. आणि एवढं करून त्यांना बाहेर पळून जायची काही सुविधा नाही, कारण समजा एखाद्याला काही कामानिमित्त बाहेर जायला लागलं, तो परत आला नाही तर त्याचं कुटुंब तिथेच आहे ना. हा, त्या भीतीने कोणी काही करत नाही. तिकडे विगुर लोकांची संख्या कमी करण्यासाठी बाकीच्या चीन मधनं हान वंशाचे जे लोक आहेत त्यांना त्यांच्याकडे आणून त्यांच्याच घरात राहायला दिलेलं आहे. अरे बापरे. हो, म्हणजे 24 तास लक्ष ठेवण्याकरता. तर आपण सोफ्यावर बसून असं छान म्हणत असतो ना बऱ्याच वेळा की आपल्याकडे पण अशीच ठोकशाही पाहिजे, हुकुमशाह आला तर आपल्या सगळ्यांना सरळ करेल. पण असं कॉफी पीत सोफ्यावर बसून आरामात खूप छान वाटतं बोलणं. प्रत्यक्ष इतकं अवघड आहे. तर आपल्याला हे असं मान्य आहे का हळूहळू पण आपल्या सर्वांना सुरक्षित ठेवून पुढे जाणारी लोकशाही हवी. हा पण एक अत्यंत महत्वाचा या निमित्ताने प्रश्न आहे. मला पुढच्या पार्टवरती जायला आवडेल की 1989 मध्ये इकॉनॉमिक रिफॉर्म्स चीनने केले. काय अशा गोष्टी केल्या की ज्याच्यामुळे एवढी फास्ट इकॉनॉमी ग्रो झाली. अतिशय फॅन्टास्टिक प्रश्न आहे. ह्या प्रश्नाचा प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे. काय तुम्हाला सांगतो, 1989ला चीनने आणि आपण 1991ला आर्थिक उदारीकरण केलं असं म्हणलं जातं. खरं आपण त्याच्या आधी 7-8 वर्षापासून ही प्रोसेस हळूहळू सुरू केली होती. त्यावेळेला आपल्या दोघांची अर्थव्यवस्था एकाच लेवलला होती. आपल्याला खरं वाटायचं नाही पण आपली आणि चीनची इकॉनॉमी ची साईज एकच होती. अगदी थोडा फरकाने चीन पुढे होता, अगदी थोड्या फरकाने. आज ते आपल्या 5 पट मोठे आहेत. बरोबर. आपण साधारण 3 ट्रिलियन आणि ते 15 ट्रिलियन. तर हा आज आपला हे आहे. चीननी 2-3 गोष्टी खूप चांगल्या केल्या. त्यातली पहिली गोष्ट म्हणजे आपण गरिबी ही नैसर्गिक आहे असं आपले पॉलिसी मेकर्स मानत होते. त्यांनी तसं नाही. पॉवर्टी इज अ टेक्निकल प्रॉब्लेम दॅट कॅन बी सॉल्व्ड. ओके. हा, क्या फक्त टेक्निकल प्रॉब्लेम आहे, तो कसा सोडवायचा हे आपल्याला कळलं की आपण तो सोडवू शकतो. हे सरकार म्हटलं. ओके. आणि त्याच्यामुळे 80 कोटी लोकांना त्यांनी पॉवर्टी लाईन, जी दारिद्र्य रेषा ज्याला आपण म्हणतो, त्याच्या वर आणलं. बर. हा चमत्कार जगातला कुठलाही देश करू शकलेला नाहीये अगदी परफेक्ट. आज आपण सर्वसामान्य, आजही उदारीकरणाला आता 30 वर्ष होत आली, आजही आपण काय मानतो, नशीब आहे. अगदी लाख मोलाचं बोललात
की नाही मी काही करू शकत नाही, मला पूर्वजन्मीचं पाप आहे म्हणून मी आज गरीब आहे. एक्झॅक्टली. ही संपूर्ण मानसिकता चीननी बदलली. आणि दुसरी गोष्ट, सगळ्या जगभरात असं मानलं जायचं की इन्फ्रास्ट्रक्चर आधी आणि मग विकास. चीनकडे इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतीच, कारण गरीबच देश होता, आपल्यासारखाच होता. बरोबर. चीन म्हणलं तसं काही नाही, आधी विकास होईल, मग त्याची फळं, त्याचे बेनिफिट्स हे हळूहळू समाजाच्या खालच्या थरापर्यंत जातील आणि मग सगळा समाज आपोआप श्रीमंत होईल. म्हणून चीननी SEZ, आपण जे SEZ स्पेशल इकॉनॉमिक झोन जे म्हणतो, जे आपल्याकडे बदनाम झाले, तर ती कल्पना चीनने आणली. त्यांनी काय केलं, सगळ्या देशात आपल्याला इन्फ्रास्ट्रक्चर पुरवणं शक्य नाहीये. 24 तास इलेक्ट्रिसिटी, 24 तास पाणी, चांगले रस्ते, हे सगळ्या देशात देण्या इतके पैसेच नाहीत आपल्याकडे. म्हणजे देशाचा एक छोटासा भाग घेऊ, त्या भागात या सगळ्या सोयी देऊ. म्हणजे बाहेर समजा पॉवर काय लोड शेडिंग असेल, पण ह्या भागात 24 तास लाईट देऊ, 24 तास पाणी देऊ, सगळ्या उत्तम सुविधा देऊ. मग काय होईल, असे जे झोन आहेत त्या झोनमध्ये कारखाने आणायचे परदेशातले, त्यांना काय वाटेल त्या सुविधा द्यायच्या. म्हणजे टॅक्स 15 वर्ष टॅक्स नाही तुम्हाला, काही करून तुम्ही आमच्या इथे या, बरोबर, असं करून आणायचं. मग तिथे काम करायला लागले आजूबाजूचे स्थानिक, त्यांच्या खिशात पैसा आला की ते बाजारपेठेत जाऊन खर्च करतील, त्याच्यामुळे मग आजूबाजूचे आणखीन श्रीमंत होतील, मग आणखीन श्रीमंत होतील, असं करत करत सगळे श्रीमंत होऊ आपण. तर हे चीननी आणलं. आणि तिसरं महत्वाचं म्हणजे सगळ्या जगात तोपर्यंत असा समज होता की डेव्हलपमेंट, विकास हा शहराकडून खेड्याकडे होतो. बरोबर. आणि तशी उदाहरणं पण होती जगामध्ये. चीननी हे बरोबर उलट केलं. म्हणजे आपण गांधीजींनी जे ग्राम स्वराज्य म्हणलं होतं, खेड्याकडे चला, आपण त्यावेळेला ते टिंगल केली त्याची. चीननी तेच केलं की आधी खेड्यांचा विकास केला, म्हणजे खेड्यांचा विकास झाला, केला नाही, आणि खेड्यातनं मग जो पैसा उभा राहिला त्यातनं शहरात इन्फ्रास्ट्रक्चर झाली. म्हणजे हे एक्झॅक्टली उलट केलं. आपण चीननी जेव्हा 1989 साली उदारीकरण आणलं, खरंच परत तेच चीननी सुद्धा साधारण 84-85 पासून ही प्रोसेस सुरू केली. मी हे अगदी पुस्तकात आवर्जून सांगितलंय. 84 ते 1998 आपल्या देशात काय काय घडलं बघा. म्हणजे चीन ज्या वेळेला दर 8 वर्षांनी इकॉनॉमी दुप्पट करत होता, हो, म्हणजे 1 ट्रिलियनची इकॉनॉमी आहे ती 8 वर्षांनी 2 ट्रिलियनची होणार. त्याच्या पुढच्या 8 वर्ष 10% ग्रो करत होतं. 8-10% 1985 या वर्षात 15% ग्रोथ केली त्यांची जीडीपी. वर्ल्ड रेकॉर्ड आहे. तर त्याच वेळेला आपण काय करत होतो बघा. 84 साली आपल्याकडे ऑपरेशन ब्लू स्टार झालं. सुवर्ण मंदिरात अतिरेकी लपले म्हणून आपण मिलिटरी पाठवली. त्याच वर्षी इंदिरा गांधींचा खून झाला. बरोबर. त्याच्यानंतर शीख विरोधी दंगली उसळल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर 1989 साली राजीव गांधी गेले. त्याच्यानंतर मंडल कमिशन, परत दंगली झाल्या. त्याच्यानंतर 91 साली 90 साली त्याच्यानंतर हे झालं, राम जन्मभूमी आंदोलन झालं. 92 साली परत अयोध्या म्हणजे बाबरी मशीद पडली, पुन्हा दंगली झाल्या. त्यानंतर मुंबई बॉम्बस्फोट झाले, पुन्हा दंगली झाल्या. गोधरा झालं, पुन्हा दंगली झाल्या. आणि त्याच्यानंतर वेगवेगळी सरकार 98 सालापर्यंत येत गेली. आपण एक पिढी 12 वर्षाची असते असं म्हणलं, सर्वसाधारणपणे 12 वर्षात एक पिढी, तर ही 14 वर्ष म्हणजे एक अख्खी भारताची पिढी आपण फक्त दंगली आणि याच्यात वाया घालवली. त्यामुळे आज चीन अशा परिस्थितीत आहे की तो आपल्या हाताबाहेर निघून गेलाय. बरोबर. पण आता याचा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे, पण आपण हे करू शकणार नाही का? तर चीनला 1989 साली जी परिस्थिती होती तीच आज भारताकडे आहे. चीन आज 100% म्हातारा होतोय. मगाशी मी उल्लेख केला, चीन म्हातारा होतोय. त्याचबरोबर काय होतंय की चीन मधली इकॉनॉमी आहे ती तेवढ्या वेगाने वाढत नाहीये. आणि म्हातारा एखादा देश म्हातारा होतो तेव्हा त्याचे 2 परिणाम असतात. एक म्हणजे प्रोडक्टिव्ह, जे लेबर काम करण्यासाठी जे हात आहेत ते कमी होतात. बरोबर. आणि जे हात उरलेले आहेत त्यांच्यावर या म्हाताऱ्यांना पोचण्याचा खर्च येतो. बरोबर. म्हणजे असा दुहेरी ताण असतो. तर त्याच्यामुळे काय होतंय, चीन म्हातारा होतोय, त्यांची इकॉनॉमी स्लो डाऊन होतीये. चीनमध्ये आज सगळं दिसतं तेवढं आलबेल नाहीये. डेट टू जीडीपी हा जो रेशो आहे तो खूप धोकादायक पातळीवर आहे चीनचा. तर तो एक महत्वाचा भाग आहे. सारखं कर्जबाजारी म्हणतायत, ते खरं आहे का? मला कसं माहितीये का की इकॉनॉमी जेव्हा वाढत असते, आपण आपलं उदाहरण घेऊ की जेव्हा आपला धंदा वाढत असतो तेव्हा डोक्यावरच्या कर्जाची आपल्याला काळजी नसते. बरोबर. की आपल्याला खात्री असते ना की कर्ज फिटेल, कारण आवक म्हणजे इन्कम आपलं तेवढं असतं, तर त्याच्यामुळे आपल्याला काही भीती नसते. त्यामुळे अगदी खरं सांगायचं ना, फक्त कर्ज किती आहे हा काळजीचा विषय असू नये.
बरोबर. नाही ते इकॉनॉमी वाढते का वेगवेगळ्या पद्धतीने गुमराह करतात आपल्याला, म्हणून म्हटलं तुमचा अर्थशास्त्रात चांगला अभ्यास आहे तर त्याचं उत्तर द्या. करेक्ट. आता इलेक्शन आले तर काहीतरी अगदी 100%. तर त्याच्यामुळे आपल्याकडे काय असतं, एकच मुद्दा उचलून तो काढला जातो. तर तसं नाही, हे म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह आहे की त्यामुळे भारत हा, तर ते मी सांगत होतो त्याच्यात हा मुद्दा येईलच. तर चीन म्हातारा होतोय, इकॉनॉमी स्लो डाऊन होते त्यांची. डेट टू जीडीपी जो रेशो आहे, म्हणजे जीडीपी समजा X आहे, 100 आहे, तर त्याच्यावर किती लोन असावं, तर त्यांचं 285, 100 रुपयाचं जीडीपी असेल तर त्यांचं 285 रुपयाचं कर्ज आहे त्यांच्यावर. बरोबर. हे एरवी धोकादायक नाही, म्हणजे धोकादायक आहेच पण चालून जातं, पण आता स्लो डाऊन होत असताना ते धोकादायक आहे, खूप धोकादायक आहे. हा, तुम्ही कमाई कमी होते तुमची, कर्ज मग फेडणार कसं? करेक्ट. नंतर मिडल इन्कम ट्रॅप मध्ये चीन अडकायची भीती आहे. म्हणजे आतापर्यंत जगामध्ये 101 देश हे कमी उत्पन्न टू मध्यम उत्पन्न, लो इन्कम टू मिडल इन्कम ग्रुपमध्ये गेले. फक्त 13 देश हे टू हायर इन्कम जाऊ शकले. बरोबर. चीन आता जाऊ शकेल असं वाटत नाही. याच्या उलट जर भारताकडे पाहिलं तर भारताकडे आज सगळ्यात मोठी जी पॉझिटिव्ह गोष्ट आहे ती म्हणजे आपला डेमोग्राफिक डिव्हिडंड. पुढची 35 वर्ष भारत हा जगातला सगळ्यात तरुण देश असणार आहे. आणि त्याच्यामुळे भारताकडे दुसरी गोष्ट, 1989 साली चीनी जनता जेवढी आसुसलेली होती प्रगती करण्यासाठी, कारण त्यांनी हजारो वर्ष फक्त गरिबीच पाहिली होती. तर आपली जनता आता तेवढीच आसुसलेली आहे. आपला युथ जो आहे तो इतका एज्युकेटेड आहे, त्याला कुठेतरी हे जाणवतंय ना की मी एवढं शिक्षण घेतलंय पण मला काहीच मिळत नाहीये. एक्झॅक्टली. म्हणजे MPSC बघा, आज लाखो तरुण मध्ये पुण्यामध्ये जो रिपोर्ट झाला की लाखो तरुण आज MPSCच्या मृगजळाच्या मागे धावतायत. काय मिळतंय त्यांना? काहीच नाही. तर त्याच्यामुळे ही जी अस्वस्थता आहे ग्रामीण भागात किंवा एकूणच सगळीकडेच, विशेषतः ग्रामीण भागात, कारण त्यांना कोणीच विचारत नाही. मग ते बिचारे शहरात येऊन काहीतरी फुटकळ कामं करण्यात, आणि आई वडिलांपासून परत लपवावं लागतं. आई वडिलांना वाटतं MPSCचा अभ्यास करताय पोरगा किंवा मुलगी, पण ती प्रत्यक्षात इथे काहीतरी वेगळंच करायला लागतं. तो ताण असतो मनावर. तर हे फ्रस्ट्रेशन जे आहे ना, हे आज भारतात चीन सारखंच आहे. त्यामुळे आपल्या इथे फक्त एक संधी मिळायची गरज आहे, आणि ती संधी ही फक्त पॉलिसी देऊ शकते. एक लक्षात घ्या, जगातल्या कुठल्याही देशातली जनता स्वतःहून काय करेल याला मर्यादा असतात. म्हणजे आता चीन मधली जनतेला किती प्रगती हवी होती, पण सरकारच्या पॉलिसीचा पाठिंबा नसतात. ECZ म्हणा किंवा काय अशा गोष्टींचा पाठिंबा नसतात. आता ज्या आपल्या गव्हर्नमेंटने पॉलिसीज आणल्यात, छोट्या व्यावसायिकांसाठी आणलेल्या आहेत, किंवा आपण मुक्त अर्थ स्वीकार केल्यापासून FDI ला पण अलाउ करतो, आणि FDI बऱ्याचशा क्षेत्रामध्ये त्यांनी अलाउड केलेली आहे. आणि करोना काळात करोना पॉलिसी चायनाने लावल्यामुळे जगाला पण गरज वाटते कोणत्या मॅन्युफॅक्चरिंग हबची, जिथं सगळेच लोक चीनवरती डिपेंड होते. त्याचा पण बेनिफिट आपल्याला मिळेल, आणि या युवकांना आपल्या संधी मिळतील असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे मी मगाशी जसं म्हणलं तसं कुठलंच सरकार वाईट नसतं. कोणालाच असं वाटत नसतं की माझं इतिहासात नाव हा अतिशय वाईट सरकार चालवणारा असं व्हावं, असं वाटत नसतं. प्रश्न असा आहे ना की पॉलिसी करणं आणि त्या प्रत्यक्षात इम्प्लिमेंट करणं याच्यात खूप मोठा फरक असतो. तो दुर्दैवाने आपल्याला समजले नाही. आपण मेक इन इंडिया पॉलिसी जाहीर केली, त्याला आता 10 वर्ष झाली. या 10 वर्षात ऍक्च्युली मॅन्युफॅक्चरिंगचा आपल्या संपूर्ण इकॉनॉमीमध्ये जो शेअर आहे तो 0.5% खाली आलाय. म्हणजे जो 10% पुढे जाणं, 25% पर्यंत जाणं अपेक्षित होतं, तो 0.5% कमी झालाय. म्हणजे थोडक्यात आपण सुरुवात केली तिथेच आजही आहोत. बरोबर. बांगलादेश आपल्या पुढे मॅन्युफॅक्चरिंग. बांगलादेशची तुम्हाला गंमत सांगतो, आपली 142 कोटी लोकसंख्या आहे, बांगलादेश 14 कोटी लोकसंख्या आहे. आपण साधारण $16 बिलियन म्हणजे $1600 कोटी एवढे कपड्यांची निर्यात करतो. बांगलादेश बघा, आपल्यापेक्षा 1.1 पॉप्युलेशनचा बांगलादेश आपल्यापेक्षा दुप्पट कपड्यांची निर्यात करतो. त्यामुळे मेक इन इंडिया बोलतोय आपण, खरं त्याच्यात असं झालं पाहिजे की 5 सेक्टर असे आहेत आपल्या भारतात मॅन्युफॅक्चरिंग मध्ये ज्याच्यात आपण वर्ल्ड लीडर होऊ शकतो. तुम्ही मला सांगा, आता तुम्ही तुमचा हा जो मनी अकॅडमी जी आहे, तुम्ही ठराविक गोष्टीतच फोकस केलाय ना. अर्थात आज इन्व्हेस्टमेंटची शेकडो इन्स्ट्रुमेंट्स आहेत, तुम्ही सगळ्यात गेलात का? नाही गेलात. तर निश पकडली पाहिजे. आपण हे 5 सेक्टर फक्त याच्यावर फोकस केला आणि ह्या सेक्टर्सना आपण वर्ल्ड क्लास बनवू असं म्हणलं ना, तर ते खरं मेक इन इंडिया होऊ शकेल. ओके. हा, पण तसं दुर्दैवाने होत नाहीये. आणि त्यामुळे आपल्याकडचा युवक जो आहे ना, बरं आणखीन एक गंमत सांगतो. एक चीनमध्ये या पुस्तकात तुम्ही वाचल्यावर कळेल तुम्हाला की 1950 ते 1976 चीनमध्ये इतक्या प्रचंड वावटळी उठल्या, म्हणजे अक्षरशः शेकडो म्हणजे लाखो करोडो लोक मेले वेगवेगळ्या कारणांनी.
वेगवेगळ्या मोहिमा झाल्या, सगळ्या फसल्या, असं झालं. पण एवढ्या याच्यात सुद्धा चीननी त्यावेळेला प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य फ्री दिलं, इतकं फ्री दिलं आणि इतकी चोख व्यवस्था केली. त्याचा फायदा चीनला केव्हा झाला? जेव्हा उदारीकरण झालं. बरोबर. आज मला सांगा, आपल्याकडे आर्थिक उदारीकरण आणून 30 वर्ष झाली, पण याचे फायदे खेड्यात पोचलेत का हो? नाही, पोचूच शकले नाहीत. कारण खेड्यातला आज जो तरुण असलेला मुलगा किंवा मुलगी आहे, त्यांचं एक तर आरोग्य बिकट अवस्था आहे. म्हणजे ॲनिमिया हा अनेक ग्रामीण भागातल्या मुलींना आहे. शहरातले तर ग्रामीण काय, तर ते एक आरोग्याचे प्रश्न आहेत. आणि दुसरी गोष्ट, शिक्षणच नसल्यामुळे जागतिकीकरण झालं, संधी आल्या, पण ते संधी आपल्याकडे ओढून घ्यायची ताकद कुठे आहे आपल्याला? एक्झॅक्टली. आज मुलांना जे फ्रस्ट्रेशन आहे आपल्या महाराष्ट्रात, जर आपण कानोसा घेतला तर फ्रस्ट्रेशन ह्याच गोष्टीचं आहे ना, की एखादं काहीतरी चांगलं घडतंय देशामध्ये असं आपण फक्त पेपरमध्ये वाचतोय, टीव्ही मध्ये पाहतोय, पण माझ्या आयुष्यात तर काहीच घडत नाहीये. माझं आहे तसंच चाललंय. आणि हे असं वाटतं, याचं कारणच हे आहे की आपण त्यांना त्या लढाईसाठी तयारच केलं नाही. एक्झॅक्टली. आपण त्यांना चांगली तलवार दिली नाही, ढाल दिली नाही आणि सांगितलं जा लढायला, जा लढ, सगळं मैदान मोकळे तुझ्यासाठी. तो काय लढणार आहे? नाही चढू करू शकत. असं म्हणतात, जी गोष्ट फ्री दिली जाते जास्त कन्झ्युम केली जाते. शिक्षण फ्री केलं, जास्त कन्झ्युम केलं, ती लढाईची तलवार मिळेल असं मला वाटतं. जय बात. अगदी अगदी खूप छान आहे. खरं लढाईची तलवार जी आहे ना, ही शिक्षणातनच तुम्हाला मिळणार आहे. कारण याच्या पुढे ज्ञानाधारित किंवा नॉलेज ओरिएंटेडच सगळं असणार आहे. तर अशा वेळेला तुम्हाला प्रायोरिटी हीच पाहिजे. पुस्तकात लिहिलंय मी, आपली प्रायोरिटी काय आहे. म्हणजे थोडंसं कठोर बोलतो, नाईलाज आहे, कारण खरं बोलण्याशिवाय मला राहत नाही. आपल्याला ऑलिम्पिकचं यजमानपद भूषवायचंय, गरज नाही ना. आपल्याला बुलेट ट्रेन काढायची गरज नाही. फक्त तुम्ही 30 वर्ष पुढची जे चीननी केलं, फक्त ह्या 2 गोष्टींवर फोकस करा, प्राथमिक शिक्षण, आरोग्य. बस लोक आपोआप प्रगती करतील. लोकांना प्रगती करायला शिकवावंच लागेल. तिथंच आहे. नको त्या गोष्टी फुकट देत आहेत आणि हव्या त्या गोष्टी खरी गरज आहे त्याच्याकडे दुर्लक्ष आहे. ऍब्सोल्युटली. आणि त्यामुळे आपल्याकडे आज खरोखर अशी 1000 वर्षात येणार नाही अशी संधी आता आपल्याकडे आहे की चीनची सॉफ्ट पॉवर 0 आहे बरं का. सॉफ्ट पॉवर ज्याला म्हणतात 0. चीनला लोक आक्रमक म्हणूनच जगभरात पाहिलं जातं. बऱ्याच भारताबद्दल जर बघितलं तर भारताची संस्कृती, भारताचं बॉलिवूड, म्युझिक, शास्त्रीय संगीत, याचं प्रचंड आकर्षण जगभरात आहे. मला अनेक ठिकाणी फिरताना हा अनुभव आला. तर याचं आकर्षण आहे. आज भारताबद्दल लोकांना आणखी एक कुतूहल काय वाटतं की एवढे शेकडो जाती जमातींचे लोक, भाषा बोलणारे भारतामध्ये. भाषा किती तुम्हाला सांगितलं तर खोटं वाटेल. फक्त नॉर्थ ईस्ट रिजन मध्ये, आपला जो नॉर्थ ईस्ट आहे जो आपल्याला माहितीच नसतो, तिथे 6000 बोलीभाषा आहेत. ओ माय गॉड. काही काही बोलीभाषा तर फक्त 100 लोक बोलतात. काय काय बोलीभाषा बोलणारे 10 लोक शिल्लक आहेत. एखादी बोलीभाषा फक्त एक कुटुंब बोलतं, ते मेलं की ती भाषा संपली. इतकी विविधता आहे आपल्याकडे. रामचंद्र गुहा प्रसिद्ध इतिहासकार आहेत, त्यांनी 2 सुंदर उदाहरणं दिली होती. मला ते अगदी कायम लक्षात राहिलं. तुम्ही कधी रेल्वेच्या फाटकावर उभे आहात आणि मालगाडी जाते, तर फाटक बंद असतं ना, तुम्ही मालगाडी बघता, त्याच्यावर उत्तर पूर्व, पूर्व, दक्षिण असं डब्यांवर लिहिलेलं असतं सगळं. तर असे सगळे डबे एकत्र जोडून ती मालगाडी पुढे जाते. बरोबर. म्हणजे हे रूपक म्हणून एक जर सिम्बॉलिकली घेतलं आपण, तर आपल्या देशात असे इतके असंख्य डबे जोडलेले मालगाडी आहे. आणि ह्याचं लोकांना भयंकर नवल वाटतं. परदेशातल्या लोकांना त्यांना वाटतं आम्ही एका वंशाचे, एका संस्कृतीचे, एका भाषेचे लोक आहोत, तरी आम्हाला आमचा देश टिकवता येत नाही. बरोबर. आणि हा देश मोडून पडेल अशा शब्दा घेतल्या लोकांनी आज त्यांच्या देशाची परिस्थिती बिकट आहे. आपण अजून आहोत तसेच आहोत, अजून एकत्र आहोत. एक्झॅक्टली. या देशात शेकडो दंगली झाल्या. म्हणजे असे अनेक प्रसंग आले की आता ही संस्कृती तुटून पडते की काय. पण तसं कधीच झालं नाही. आपल्या देशावर हजारो वर्ष आक्रमकांनी आक्रमण केलं, पण इथलं वैशिष्ट्य असं, या भूमीचं वैशिष्ट्यच असं, या संस्कृतीचं, जो बाहेरनं आला तो त्याचं काही सांगण्याच्या ऐवजी आपलंच घेऊन गेला. तो आपल्यातलाच झाला. एक्झॅक्टली. आज आपल्याकडे शक आले, कुशाण आले, हूण आले, ग्रीक आले, हे सगळे लोक आले. हे आपण जे भारतीय आज आहोत, कदाचित तुम्ही ग्रीक वंशाचा, तुमचा वंश ग्रीक असेल, माझं हूण असेल, माहिती नाही कोणाला, माहिती नाही. बरोबर. पण आज आपण भारतीय म्हणून आहोत. ही जी ओळख आहे ना आपली, ही सगळ्यात मोठी ताकद आहे आणि जगाला ह्याचं आकर्षण आहे. हे आपण ओळखलं पाहिजे. म्हणजे वेगवेगळं राहण्यात शहाणपण नाही, कारण ते जगात सगळीकडे तसंच आहे. बरोबर. जगाला दाखवायचंय की इतकं सगळं असून आपण एकत्र कसं राहतोय, हे आकर्षण आहे ना, हे दाखवलं ना आपण. आणि मी म्हटलं तसं ह्या सगळ्या गोष्टी केल्या
तर खरोखरच मला अगदी 100 नाही 200% विश्वास आहे की आपला देश हा खरीखुरी महासत्ता बनू शकतो. महासत्ताचा अर्थ काय आहे म्हणजे अगदी शेवटचं सांगतो. आपल्याला असं वाटतं म्हणजे बॉलिवूड किंवा वेस्टर्न मूव्हीज वगैरे बघून महासत्ता म्हणजे दुसऱ्यांना टाचेखाली दाबून ठेवणारा, त्यांच्यावर दादागिरी करणारा, हा स्वतःच खरं करणारा. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्या सगळ्या वेदांमध्ये पुराणांमध्ये काय सांगितलंय की महासत्ता याचा अर्थ की खराखुरा समंजस असा मोठा भाऊ जो सगळ्यांना एकत्र घेऊन चालेल. तर तशी महासत्ता आपण बनलो तर ते जास्त दीर्घकाळ टिकणार आहे. आताचे जे मोठे भाऊ आहेत ते एकमेकांना लढवत आहेत. येस. तर आपण असं भाऊ बनणार जो सगळ्यांना एकत्र, सगळ्या देशांना एकत्र घेऊन सुखाचा समाधानाचा आनंद देऊ शकेल. परफेक्ट. आणि हे आपल्यासाठी नवीन नाहीये. 17व्या शतकापर्यंत अख्ख्या जगाच्या जीडीपी पैकी 34% जीडीपी आपल्या देशाचा होता. म्हणजे अख्ख्या जगात जेवढा व्यापार होतो त्यातला 1/3 व्यापार हा भारताचा होता. 17व्या शतकात. इव्हन चीनमध्ये आज आपल्याला तुच्छ मानलं जातं. 1000 वर्ष म्हणजे पहिल्या 1000 वर्ष होईपर्यंत भारताचा उल्लेख चीनमध्ये स्वर्गीय रत्न म्हणून केला जायचा. हा की म्हणजे भारताला जगाचं नेतृत्व हे नवीन नाहीये. आपण ते फक्त गेली 200-300 वर्ष विसरलोय. कारण आपल्यावर हा जो गुलामीचा जो आघात झाला त्याच्यामुळे विसरलोय. तर त्याचं पुनरुज्जीवन केलं तर तेच मला वाटतं सगळ्यात मोठं असेल आणि त्यांनी म्हणजे भारताचं भविष्य ते खूप जास्त उज्ज्वल होऊ शकेल. अतिशय महत्वाचा प्रश्न पुस्तका रिलेटेड मला तुम्हाला विचारायचा आहे. पुस्तकात कोणकोणते टॉपिक आहेत आणि ते काय शिकवतील आम्हाला? वा, ओके. पुस्तक मी म्हटलं तसं चीन हा विषय असा आहे की इतका आवड हवी आहे की त्यातलं अनेक वेळा प्रश्न पडतो काय घेतलं पाहिजे. तर त्याच्यामुळे मी काय माझ्यासाठी एक चौकट ठरवली की भारताच्या दृष्टीने महत्वाचं काय. म्हणून पहिला भाग जो आहे तो चीनमध्ये 3500 वर्ष साम्राज्यशाही होती. तर त्याचा इतिहास मी लिहिलेला आहे. आणि इतिहास म्हटल्यावर आपल्याला असं वाटतं काहीतरी कंटाळवाणं जड असेल, तसं नाही, गोष्टी स्वरूपात आहे. तुम्ही गोष्टी वाचल्याचा तुम्हाला त्यातनं आनंद मिळतो. तर ह्याच्यामध्ये आणखीन एक, जसं मी मगाशी जी गोष्ट सांगितली अंगठी हरवल्याची, तसं चिनी इतिहास लिहिताना भारतीय नजरेतनं न पाहता चिनी नजरेतनं इतिहास लिहिलाय. आणि त्याच वेळेला चीनमध्ये इतिहास घडत असताना त्याच काळात भारतामध्ये काय घडत होतं याचं वर्णन केलेलं आहे. म्हणजे आता मी समजा म्हणलं की इसवी सन 3ऱ्या शतकामध्ये अमुक अमुक चीनमध्ये साम्राज्यशाही होती, तर आपण म्हणू ठीक आहे ना, म्हणजे आम्हाला काय एवढं त्याने फरक पडतो. पण 3ऱ्या शतकात त्याच वेळेला भारतात काय घडत होतं हेही लिहिल्यामुळे तुम्हाला रेफरन्स किंवा संदर्भ लागतो की अच्छा असं आहे का, म्हणजे आपण ते तिथे होते तेव्हा आपण इथे होतो. हे कंटिन्यू पुस्तकात, हे संपूर्ण पुस्तकात आहे असं. तर हा पहिला भाग आहे. दुसऱ्या भागामध्ये माओ सत्तेवर आला 1949ला, ते त्याचा मृत्यू होईपर्यंत 1976 पर्यंत याच्याबद्दल लिहिलेलं आहे. आणि आपल्याला जसं माओचं खूप रोमॅन्टिक असं करून आपल्या समोर मांडलं जातं, उदात्तीकरण करून, प्रत्यक्षात माओ इतका क्रूरकर्मा होता की हिटलरनी दुसऱ्या महायुद्धामध्ये 60 लाख ज्यूंना मारलं. बरं ना, त्यामुळे आपण म्हणतो हिटलर सारखा कर्दनकाळ किंवा वाईट मनुष्य जगात झाला नाही. माओनी 1958 ते 1962 या 4 वर्षात जो दुष्काळ आणला चीनमध्ये, आणलाच शब्द आहे कारण तो मानव निर्मित दुष्काळ होता. माणसाच्या चुकांमुळे झालेला दुष्काळ. त्या दुष्काळामध्ये वेगवेगळे आकडे आहेत, पण सर्वसाधारणपणे कॉमन जे आकडे आहेत ते म्हणजे 2.5 ते 4.5 कोटी, 2,30,00,000 ते 4.5 कोटी लोक त्या एकट्या दुष्काळात मेले. बापरे. आणि बाकी मोहिमा आणल्या ते आता भयंकरच, ते सगळं दुसऱ्या भागात लिहिलंय. तिसऱ्या भागामध्ये अविश्वसनीय प्रगतीची 40 वर्ष असं त्याला हेडिंग दिलंय. कारण 1900 म्हणलं तसं 89 पासून 2012 पर्यंत ते अगदी पीकला होते. त्याच्या आधीचा नंतरचा थोडा काळ असं ती 40 वर्ष. तर त्या प्रगतीबद्दल लिहिलंय. नंतर AI मध्ये चीन, जे जगात एक प्रचंड धोका जो निर्माण झालाय चीनचा, त्याच्याबद्दल म्हणलंय. बेल्ट अँड रोड प्रोजेक्ट बद्दल म्हणलंय. आणि चौथा भाग जो आहे तो अत्यंत महत्वाचा, तो म्हणजे भारताला महासत्ता व्हायचंय तर त्याला रोखण्यासाठी चीन खूप प्रयत्न करतोय. तर भारतासमोर काय 4 मुख्य आव्हानं आहेत. तर त्यातलं पहिलं आहे विचारसरणीचं आव्हान, दुसरं आहे राजनैतिक आणि लष्करी, राजनैतिक, तिसरं लष्करी, आणि चौथं म्हणजे आर्थिक आव्हान. तर ही 4 आव्हानं काय आहेत, त्याचा कसा सामना केला पाहिजे हे चौथ्या भागात म्हणलंय. आणि सगळ्यात शेवटी एवढं 360 पानी पुस्तक आहे, हे सगळं वाचून आपण काय शिकलं पाहिजे, म्हणजे सारांश ज्याला म्हणतो. तर चिनी इतिहासाचे धडे म्हणून एक शेवटचा एक मुद्दाम वेगळा चॅप्टर आहे की हे सगळं पुस्तक वाचून आपल्याला कळतं की चीनने इतिहासात एक तर ही पोझिशन कशी मिळवली आणि चीनच्या काय चुका झाल्या ज्या आपण टाळल्या पाहिजेत.
जेणेकरून आपण महासत्ता बनू. अशा एकूण या 4 भागात हे पुस्तक लिहिलेलं आहे. फंटास्टिक. मित्रांनो, पुस्तक इथं माझ्याकडे आहे, भिंतीआडचा चीन. डेफिनेटली हे जे चर्चा आपण केली याच्यावरून मला एक गोष्ट म्हणजे प्रकर्षाने जाणवली की आपण जे आपल्या नजरेतून जगाकडे बघत असतो, की आपल्या नजरेतून आपण विचार करत असतो, की आपले जे काही प्रोग्रामिंग त्याने विचार करत असतो, चीन जेव्हा आपण वाचायला सुरू करू किंवा ते वातावरण, ती विचारसरणी किंवा ते वेगळं जग अनुभवायला मिळेल. त्याचबरोबर ज्या चुका देशांनी नागरिकांनी त्यांच्या केल्या त्या आपण करतोय का याच्याबद्दल पण आपल्याला माहिती मिळेल. मला सगळ्यात चांगला जो टॉपिक वाटला भारताचे चीनचे संबंधांबद्दल पण, किंवा राजनीतिक लोक कशा पद्धतीनं आपल्याला अंधारात ठेवतात आणि त्यांना जे पाहिजे तोच मेसेज कसा फॉरवर्ड करतात, घडलेलं काहीतरी वेगळंच असतं. ॲज अ सामान्य माणूस म्हणून आपले राजनीतिक लोक सुद्धा मीडियाच्या माध्यमातून आपल्याला कसे गुमराह करतात, अशा बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये पाहायला मिळतात. त्याचबरोबर येणारा काळ, याची टेक्नॉलॉजी येते, AI असेल किंवा अजून काय असेल, कशा पद्धतीने माणसाला डॅमेज करू शकते, आपल्या भविष्याला डॅमेज करू शकतो आणि आपण त्याच्यातून काय बोध घेतला पाहिजे किंवा काय त्याच्या पासून वाचण्यासाठी केलं पाहिजे, असे बरेचसे विचार येऊ शकतात. श्रीराम सरांनी मला असं वाटतं की खूप सारा अभ्यास केलेला आहे. त्यांनी खूप सारं सामाजिक कार्य पण करतात, त्यातून हे पुस्तक लिहिलं आहे. खरं पाहता त्यांचं काम विचारात घेतलं तर त्यांनी पुस्तक चीनबद्दल लिहिण्याची काही गरज नव्हती, पण त्यांना ते जे काही चिकित्सक बुद्धी आहे त्यातून असं वाटलं की नाही, मी हे याच्यावरती बोललं पाहिजे आणि हे जगासाठी, माझ्या देशासाठी, माझ्या नागरिकांसाठी खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मला वाटतं की त्यांनी 27 पुस्तकांचा अभ्यास करून हे पुस्तक लिहिलेलं आहे. मराठीमध्ये चीनबद्दल खूप कमी पुस्तकं आहेत. मग त्यांनी सांगितलं की 4 ते 5 पुस्तकं आहेत, त्यातली 3च पुस्तकं ते म्हणले की बऱ्यापैकी आहेत. आणि जगामध्ये सगळ्यात जास्त पुस्तकं चीनवरती लिहिली गेलेत, तर याचाच अर्थ त्या देशाकडून खूप काही शिकण्यासारखं आहे, त्या लोकांकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. आणि जर तुम्हाला खरोखर वाटतं की जर टॉपचे ते पोचले, चीन जगात टॉपला आहे आणि आपणही टॉपला गेलं पाहिजे, त्या विचारसरणीकडे जर आपण झुकायचं असेल तर हे जे पुस्तक आहे भिंतीआडचा चीन, मी तरी 100% वाचणार आहे. माझं निम्मार्ध वाचून पण झालंय आणि पुढचं मी वाचून तुम्हाला नक्कीच फीडबॅक याच्यावरती एक छोटा खाली व्हिडिओ बनवून नक्कीच देईल. तुम्ही हे पुस्तक मागवू शकता. हां, याची लिंक खाली मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही नक्की वाचा. आणि हा जो काही प्रवास चीनचा, भारताचा आपण या विजेता कॉर्नरच्या माध्यमातून पाहिला, कदाचित सरांबद्दल थोडी कमी माहिती आपण घेतली, कारण त्यांचं कामच हिरो आहे या ठिकाणी. सो नक्कीच तुम्ही अप्रिशिएट कराल या प्रयत्नाला, अशी अपेक्षा ठेवतो. भेटूयात पुढच्या भागामध्ये. सर, तुम्ही इथं आलात त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. मला पण खूप छान वाटलं. इंटेलेक्च्युअली खूप स्टिम्युलेटिंग आणि एंगेजिंग होतं, कारण प्रश्न इतके आव्हानात्मक आणि इतके सुंदर समर्पक प्रश्न होते, त्यामुळे उत्तर द्यायला खूप मजा आली आणि पुन्हा तुमच्या प्लॅटफॉर्मवर यायला नक्की आवडेल. थँक्यू व्हेरी मच.